बाहेर जायचं म्हटलं की आमची राधा एकदम रेडीच, गॉगल घालून बघा कशी तयार झाली आहे, जणू रेड कार्पेटवर चालणार आहे, वृंदावनची फॅशन क्वीन। तर व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका। मेरी लाडो राणी, आपण आज कुठे जातो? तर आज आम्ही जात आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडीसाठी। आणि आमची राधा राणी पण तयार झालेली आहे, तिने इतकी सुंदर फ्रॉक घातलेली आहे। कृष्ण जन्माष्टमी म्हटलं तसं 2 दिवस झालं, इतकी आनंदी आहे। चल म्हटलं की रेडी, कपाटातले नवीन नवीन कपडे घालून तयारच आहे। आणि आता आम्ही जातोय दहीहंडी बघायला श्रीकृष्णांची। मेरी शोना बेबी, किसी दे मला, एक किसी दे। आणि बघा राधा राणी गॉगल घालून मस्त एकदम श्रीकृष्ण सारखी थटून सजून तयार झालेली आहे। कृष्णाच्या मंदिर मध्ये जायचं दहीहंडी फोडायला। अच्छा, कोण कोण जाणार आपण? मैया आणि पप्पा, हो ना? चला आता आपण सगळे जाऊ दहीहंडी फोडायला। आणि आम्हाला खूप आवडते दहीहंडी बघायला, खूप। आणि आम्ही जशी बाहेर फिरायला पडलो तर बघा ना, वातावरण कसं मस्त बदलून गेले, थोडासा गार वारा, हलकासा पाऊस पण येऊन गेलेला, अगदी शांतपणे, जणू निसर्गाने स्वतः तयार केलेलं काहीतरी खास आहे बरं का। कारण आज कृष्ण जन्माष्टमी आहे, त्यामुळे वातावरणामध्ये अगदी उल्हास, आनंद आणि प्रेम हे आपोआपच येतं। आता बघा ना, कान्हाचं नाव जरी घेतलं की पाऊस तर आपोआपच हजेरी लावतो। सांगायचं तर सगळंच आहे, पावसाचे थेंब, वाऱ्याचे झुळूक आणि आकाशातील ती शांतता, सगळं काही जणू श्रीकृष्णांच्या स्वागतासाठीच तयार आहेत। आम्ही पण अशाच वातावरणाचा आनंद लुटत निघालो आहोत दहीहंडी पाहण्यासाठी, तर तुम्ही पण चला। आणि फायनली आम्ही एकदाची पोचलो, गाडी पार्क करायला गेलो तर काय एवढी गर्दी, जणू सगळं गावच पोचले। आम्ही म्हटलं, आणि गाडी पार्क करण्यासाठी त्यांनी आमच्याकडनं चार्ज पण घेतला, ते सगळ्यांकडनं चार्ज घेत होते। आणि बघा ना तुम्ही, किती गाड्या लावलेल्या, जणू एखादं छोटं गाड्यांचं मोठा शोच भरलेला आहे। पण करणार काय, जन्माष्टमी आहे ना, गणपतीनंतरची दुसरी मोठी गाड्यांची स्पर्धा मी तर आजच पाहिली। ओ माय गॉड, तुम्ही बघताय का? अरे काय भारी दृश्य होतं ते। आम्ही जिथं पोहोचलो तिथं ते सारं दिसलं, बापरे, असं वाटलं आयफेल टॉवरच इकडे शिफ्ट केलं की काय। सगळं इकडे लाईट्स, पाण्याचे कारंजे आणि सगळं काही चमचम, ते अक्षरशः डोळे टिपून जायचं दृश्य होतं। मला तर खूपच आवडलं, लाईट्स सगळीकडे, पाण्याचे कारंजे, अगदी असं वाटत होतं की जसं काय की मी स्वप्नच पाहते। पण परत कळाले की स्वप्नात एवढे फोटो काढताच आले नसते ना। एकदम जबरदस्त फोटो व्हिडिओ सगळे घेतले। आता तुम्ही जे पाहताय ना, हेच ते गोल्डन मुवमेंट्स। आणि मग काय, तिथून निघालो सरळ दहीहंडीच्या मैदानाकडे, कारण जोश वाढलेला आणि उत्सव तर अजून सुरू व्हायचा आहे। आणि हे पोस्टर पाहून तुम्हाला कळालंच असेल की या ठिकाणी कोण येणार आहे, तर साऊथची स्त्रीलीला ही हिरोईन येणार आहे। तर त्यामुळे इतकी गर्दी जमलेली आहे या ठिकाणी, तुम्ही बघू शकता।
इकडे नव्या साईडला उपस्थित सर्व मान्यवर त्याचबरोबर सर्व ऑडियन्स तुम्ही सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आपण पुढचं परफॉर्मन्स फिरून फिरून आम्हाला इतकी भूक लागली ना, बस विचारूनच नका. पाय थकलेले, पोट रिकामा आणि मनात एकच विचार, कुछ तो खाने को दे रे बाबा. मग काय, प्रभूजींनी भेळ घेतली आणि भेळ खात खात आम्ही मस्त भेळीवर ताव मारला. आम्ही तर आलो होतो दहीहंडी पाहायला, पण त्या ठिकाणी काय झालं, हिरोईन ती पण साऊथची, तिचं येणं डिले झालं. आणि बघा ना, हिरोईनची वाट बघता बघता कार्यक्रम खूप लेट झाला. लोक म्हणतात दहीहंडी फुटेना आणि स्टारची एंट्री काही होईना. सेलिब्रिटी आली का नाही ते तर माहीत नाही, पण आमचं बेली जरूर फुल झालं होतं. नशीब जरा सगळ्यांचं चांगलं की बिचारी लवकर आली. एक प्यार देंगे आप सब. प्लीज एवरीवन ओपन योर टॉर्च. टॉर्च ओपन करो सब लोग टॉर्च ओपन करो. हा गोविंद पथकांचा थोडा म्युझिक साहसी खेळ. छत्रपती शिवाजी महाराज की, हाथी घोडा पालखी, हाथी घोडा पालखी. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. 1 2 3 4 5 6 आणि 7 सातवा थर या ठिकाणी लावतात चेंबूरचे हे बहादूर गोविंदा. या गोविंदासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. अरे वा, शाबास. आता डीजे जोरात. हर तरफ है ये शोर, पूरा क्लोज करा गेट. क्लोज नाही झालं, क्लोज पूरा बंद कर, पूरा बंद कर.
लाइट्स ऑफ, थोड़ा सा लाइट्स ऑफ. Come on. Music. Music. Back. Right. Right leg, right leg. Right leg. Here we go. Right leg. Left, 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 left. Back. To the Right, 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 right. right. Over to the left, 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 left. Right, 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 right. Over to the left. आणि मग काय दहीहंडी पाहूनही झाली, फोडूनही झाली. सगळीकडे आवाज, जोश, मस्ती, एकदम धमाल. आम्ही तर एकमेकांकडेच बघत होतो, अरे हे सगळं परत कधी अनुभवायला मिळेल. पण हा आजचा जो काही दिवस होता तो माझ्या आयुष्यातला विस्मरणीय मोमेंट होता. मग सगळे हसत हसत दमून भागून घरी निघालो, पण मनात फक्त एकच विचार की काय दिवस होता आजचा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या अशाच एका धमाल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय, सी यू. राधे राधे. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. 1 2 3 4 5 6 आणि 7 सातवा थर या ठिकाणी लावतात चेंबूरचे हे बहादूर गोविंदा. या गोविंदासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. अरे वा, शाबास. आता डीजे जोरात.